नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शततारका या कादंबरीचा 11वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. दिवस जात होते, महिने उलटत होते, पावसाळा संपत आला होता. तारकेने स्वतःला पहाटेपासून रात्रीपर्यंत कामात गुरफटून टाकले होते. वळणावळणाच्या अरुंद पाऊल वाटेवर पुढचं काही दिसू नये, कुठे जातो आहोत याचा अंदाजही लागू नये, तरी तो प्रवासी ती वळणे संफितच राहतो, जिद्दीने चालतच राहतो. तशी ती चालतच होती. त्या दिवशी प्रभाकर तिचा चौथीत गेलेला पुतण्या ओटीवर बापूंना म्हणत होता, आजोबा, आमची 6 माही परीक्षा आहे, माझं गणित कच्चं आहे. आमचे मास्तर म्हणाले, तुला पुढे इंग्रजी शाळेत जायचं असेल तर आतापासून गणित पक्क हवं. आजोबांना शिकवणी ठेवायला सांग. आजोबा, मी नेने मास्तरांकडे शिकवणीला जाऊ का? जा. माझघरात देवपूजेची तयारी करीत असलेल्या तारकेने ते बोलणे ऐकले. एकाएकी तिच्या मनात एक विचार आला. प्रभाकर आजीला सांगण्यासाठी आत आला तसे तिने म्हटले, प्रभाकर, इकडे ये. काय काकी? अरे, शिकवणीसाठी इतक्या लांब नेने मास्तरांकडे कशाला जायला हवं? मी तुला गणित शिकवीन, सगळे विषय शिकवीन. तू झटून अभ्यास केलास तर शाळेत मी तुझा पहिला नंबर आणीन. खरं म्हणतेस काकी? होय, इंग्रजी चौथीत माझा पहिला नंबर आला होता. मी तुझी तशी तयारी करवून घेईन. रोज संध्याकाळी तुला शिकवीन आणि सुटीत इंग्रजी सुद्धा शिकवीन. ती भराभर बोलत होती. प्रभाकर आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. काकी, तू इंग्रजी चौथी पास झालेस? पहिला नंबर काढलास? हो. तो काकीकडे पाहत राहिला. मग धपकन तिच्या पुढे मांडी ठोकून बसला. काकी, तू सगळे विषय मला शिकवशील? हो हो, अगदी सगळे विषय शिकवीन. संस्कृत सुद्धा शिकवीन. तू शंकरशेठ स्कॉलर हो. कुठली तरी ईर्ष्या नकळत तिच्या मनी जागृत झाली. शंकरशेठ स्कॉलर म्हणजे काय गे काकी? ते तुला आता नाही कळायचं, पुढे आपोआप कळेल. तो उठला आणि पळत ओटीवर गेला. आजोबा, अहो काकी म्हणते. काकी काय म्हणाली ते त्याने आजोबांना एक शब्दही न विसरता सगळे सांगून टाकले. असे असे, अरे वा, अरे वा. बापूंच्या डोक्यात जणू नवा प्रकाश पडला. मुलगा अचानक बेपत्ता झाल्यापासून ते सुन्न होऊन गेले होते. त्याने आखलेल्या योजनांना जोराचा फटका बसला होता. पण या लहान वयातल्या सुनेचे धैर्य, प्राप्त परिस्थितीशी टक्कर देण्याचे प्रसंगावधान, तिचे धोरण पाहून ते मनात आश्चर्यचकित झाले, आनंदित झाले. रोज संध्याकाळी तुळशीच्या अंगणात प्रभाकरची शिकवणी सुरू झाली. प्रभाकरच्या पाठची 4 वर्षांची वैजयंती पाटी, दुधी पेन्सिल घेऊन काकीच्या मांडीजवळ धुळाक्षरे गिरवीत बसू लागली. प्रभाकरने म्हटले, काकी, माझे मित्र म्हणतात तुझी काकी आम्हाला शिकविल का? आम्ही येऊ का? हो, शिकवीन ना, येऊ देत. अंगणात संध्याकाळी शाळाच भरू लागली. येणारे जाणारे थांबून ते अप्रूप बघत. बापू खोताची धाकली सून शिकलेली आहे, ती मुलांना शिकवते, तोही लोकांचा कौतुकाचा विषय. दुपारची जेवणे आणि नंतरचे कामकाज आटपले की वर्तमानपत्र घेऊन ती सासूच्या खोलीत वाचित बसे. सासूबाई, डोळा लागला का? नाही. का गो? यात छान माहिती आले, वाचून दाखवू का? हो, वाच ना. भाऊजी, तुम्ही आंबेगावला निघाला आहात ना? हो. माझं एक काम कराल? काय करू? काही आणायचं असेल तर पिशवी आणि यादी दे. तसं काही सामान आणायचं नाही, पण तिथे लायब्ररी आहे, पोस्टाच्या गल्लीत कोपऱ्यावर. तिथं खूप पुस्तकं आहेत. मला रामचरित्र आणून द्याल? घरी पुस्तकं येऊ लागली. मग सासूच्या खोलीत ती वाचून दाखवण्याचा नेम सुरू झाला. पहाटे झुंजू मुंजूपासून रात्रीपर्यंत कामाचा रहाट सूर्याच्या गतीबरोबर फिरत होता. पाहता पाहता दिवस केव्हा संपत होता कळत नव्हतं. दिवस संपला तरी कामे संपत नव्हती. दिगंबरचा ठाव ठिकाणा कुठे लागत नव्हता. मधून मधून घरातली आणि बाहेरचीही वडीलधारी म्हणत, त्याला अशी का अवदसा आठवली कोण जाणे, दोघांच्याही नशिबी देवाने असा विखोट का लिहिला. दिवस पुढे सरकत होते. 4-5 ऋतुमानाप्रमाणे सगळे सण, सगळे कुलाचार येत होते. यथाक्रम यथासांग पार पडत होते. कारण परत्वे तारका माहेरी जात होती. 2 दिवस राहत होती. पाहता पाहता 6 वर्षे संपली. तारकेचे माहेरी जाणेही हलके हलके कमी झाले. आजीने म्हटले, तारके, अगो आता माहेरपणालाही तू महाग झालीस. 2 दिवसांपेक्षा जास्त दिवस काही तुझं मन इथंही ठरत नाही. तारका क्षणभर गंभीर झाली. मग किंचित हसून तिने म्हटले, आजी,
तू 8व्या वर्षी लग्न होऊन या घरात आलीस. गेल्या 65 वर्षात तू किती वेळा माहेरी गेलीस? आठवून तू सांग ना, मी त्याचा हिशोब करते. आजी काही बोलली नाही. मनात म्हणत होती, बायकांचं खरं माहेरपण म्हणजे त्यांचं बाळणपण. किमान 4-5 महिने तरी माहेरी निवांत राहायला मिळे, ते या पोरीच्या नशिबी नाही. आजी बोलत नाही असे पाहून तारकेने म्हटले, आजी, आता सासूबाई नाहीत. घरच्या जबाबदारीत आता मलाही पडलं पाहिजे. खरं आहे बयो, बघ ना, म्हणता म्हणता 10 वर्षे उलटली. आम्ही दोघंही आता थकत चाललो. आजी, ते मला सगळं कळतं, पण मोठ्या जावेला डोहाळे लागलेत. डोहाळे लागलेत? दिवस गेलेत? हो ना, बऱ्याच वर्षांनी वैजूच्या पाठीवर दिवस गेलेत. त्यांचे मुलाच्या खेपी डोहाळे म्हणे भडक असतात. घरात त्या आता एकट्याच. आजीने दीर्घ निश्वास सोडून म्हटले, खरं आहे, जा. स्वतःला दिवस गेल्याचे पाहून मोठी जाऊ कानकुंडी होऊन गेली होती. एक दिवस तिने ओशाळलेल्या स्वरात म्हटले, मूल होऊ नये म्हणून मी सावधगिरी घेत होते. मला आता हे नको होते. मी. तारकेने किंचित हसून पण अगदी मोठेपणी म्हटले, ते का? तुम्हाला नको असला तर जो होईल त्याला माझ्या मांडीवर बसवा. मला दत्तक द्या. तारके, या घरात आल्या दिवसापासून तू आम्हा सगळ्यांनाच आपल्या मांडीवर घेतलंयस. आपल्या पदराने सगळ्यांना वेढून टाकलंस. सासूबाई तर हर घडी म्हणत, साक्षात लक्ष्मीच घरात आली आहे. पण बोलता बोलता तिचा कंठ दाटला. डोळे भरून आले. जाऊ दे बाई, कुणाचं नशीब कुणाला बदलता येत नाही. त्याबद्दल दुःख करून काय उपयोग? बाई, देवाने हे घर मला दिलं हे मी माझं भाग्य मानते. जाऊ क्षणभर गप्प राहिली. मग हलकेच तिने म्हटले, शेवटी सगळं मान्यावर आहे. थोड्या वेळाने तिने म्हटले, बाळणपणासाठी मी माहेरी जाईन. नको नको, मला एकटीनं इथला कारभार नाही जमायचा. बाळणपण करायला इथे आपली म्हातारी सून काशी आहे, सखू आहे, चंपा आहे आणि माळावरच्या घरून 1 महिना मावशींना राहायला बोलवा, त्या येतील. तारका प्रौढपणे बोलत होती. जाऊ तिच्याकडे पाहत होती. एवढे व्यवहारी शहाणपण, इतका पोच, मग त्याप्रमाणे ठरले. तारकेची सासू वारल्यानंतर माळावरच्या रघुची आई, तिची मावस बहीण अधूनमधून भाचे सुनांच्या समाचाराला येई. 4-8 दिवस राहून जाई. ती आली की तिच्यावरून माळावरची आणि इतर तिन्ही घरची खुशाली नव्या जुन्या बातम्या कळत. राजाच्या आईला गेली 2 वर्षे बारीक हाडी ताप येतोय, खोकला झालाय. पण वैद्यांचं औषध चालू आहे ना? गेली 4-5 वर्षे औषध चालू आहे, पण तसा गुण नाही. मग वैद्यांनी सांगितलं, मुंबईला नेऊन एखाद्या नामांकित डॉक्टरला दाखवा. हे क्षयाचं दुखणं आहे. तारकेने म्हटले, क्षयाचे? मग लवकर न्यायला नको का? राजा इकडे येतच नाही का? मॅट्रिक झाला त्या वर्षी 1 दिवस येऊन गेला, त्यानंतर आलाच नाही. शिक्षणापुढे त्याला दुसरं काही दिसत नाही. आपल्या आईचे दुखणे सुद्धा दिसत नाही? मावशीने म्हटले, त्याला दोष देऊन उपयोगी नाही. तो मुंबईहून औषध टॉनिकच्या बाटल्या पाठवतो. आता नोकरी लागले, पैसे पाठवतो. कुठे नोकरी लागली? कॉलेजात प्रोफेसर आहे. BA झाला, MA झाला आणि त्याच्या वरचीही कुठलीशी परीक्षा पास झाला. प्रत्येक परीक्षेत वरचे नंबर काढीत गेला. तारकेने मध्येच म्हटले, ते सगळं ठीक, ढीगभर शिकला आणि पहिल्या नंबरी बसला. पण आईला भेटायला आला नाही. त्याची सारखी पत्रे येत होती. वैद्याकडेही पत्रे येत होती. वैद्यांनीच त्याला पत्र पाठवून दुखणे कसले ते कळवले आणि तिकडे न्यायला सांगितले. मग तिला नेली का तिकडे? हो, महिना झाला. वसंत आला आणि तिला घेऊन गेला. राजाच येणार होता, पण तो मद्रासला गेला होता. प्रोफेसर लोकांचा कसलाचा मेळावा होता असे वसंता सांगत होता. असं. परवाच राजाचे बापूंना पत्र आले. आता थोडे बरे आहे. औषध इंजेक्शन चालू आहेत. वेणू पहिल्या बाळणपणाला आली होती. त्यानंतर तिचे दोन्ही दीर वेगळे झाले. तिची सासू मेली. ती एकटीच घरात. नवऱ्याच्या जेवणाचे हाल होतात म्हणून तो तिला इकडे पाठवित नाही. तसा तो जरा तरकटीच आहे. बाकी सगळे ठीक आहे. मुलीच्या पाठीवर 2 मुलगे आहेत. बाकी सुखी आहे. मनासारखा संसार करते आहे. दर भाऊबीजेला रघु जाऊन येतो तिच्याकडे. कुसुमला 3 मुलीच आहेत म्हणून सासरची माणसे तिच्यावर रुष्ट आहेत. ती. तारकेच्या जावेने म्हटले,
मुलगा मुलगी कुणाच्या हातचं का आहे हे? नाहीच, पण नावडतीचं मीठ हळणी म्हणतात ना, तशी तिची अवस्था आहे. म्हणून तिला दिवस गेले की आधीच ती धास्तावून जाते. तारका निमूटपणे हे सगळं ऐकत होती, पण मनात म्हणत होती, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याची वाट तरी किती वेगळी, प्रत्येकीचे विधिलिखित निराळे. इंदिरेचे बाळंतपण सुखरूप पार पडले. मुलगा झाला. तारका मोठ्या उत्साहाने हौशीने सगळे करीत होती. नकळतच घरचा सगळा कारभार तिच्याकडे आला. वयाच्या मानाने ती आता बरीच प्रौढ बनली होती. व्यवहार दक्ष झाली होती. मुलाचे नाव काय ठेवायचे? घरात विचार विनिमय सुरू झाला. इंदिरेने म्हटले, तारकेला विचारा. तारकेने प्रौढपणे म्हटले, नावरस काय आले? म पर मोहन ठेवा. बारसे मोठ्या थाटात झाले. बाजल्यावर बसलेल्या थोरल्या जावेचे कर्तेपण तारकेने तात्पुरते उचलले. गोऱ्या कपाळी पैशा एवढा कुंकू रेखलेली, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र घातलेली, जरी काठी लुगड्याचा टोपपदर खोचलेली तारका कर्तेपणाने घरभर फिरत होती. व्यवस्था बघत होती. बायकांच्या पंक्तीत हवे नको पाहत आग्रह करीत होती. रोज उंडीसाठी येणाऱ्या कुणबीवाडीतल्या सगळ्या बायका पुरांना आज अंगणात पत्रावळीवर तिने पोटभर जेवायला वाढले. आदल्या दिवशीच तिने जावेला म्हटले होते, बाई, एवढ्याशा उंडीसाठी भर दुपारी उन्हात आपल्या दारी कुळवाड्याची पोरे येतात. उद्या त्यांना आपण मागच्या अंगणात पत्रावळींवर पोटभर जेवायला घालूया का? त्या बिचाऱ्यांना तरी गोडधोड अन्न कुठून मिळणार? वाढ बाई, त्याशिवाय तुझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. तिचा उत्साहाचा आणि उरक शक्तीचा घरादाराला अचंबा वाटला. बारसे झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात मुंबईहून दत्तूचे पत्र आले. त्याने लिहिले होते, तीर्थरूप बापूंच्या चरणी कृतानेक्षी सान विवी. तीर्थरूप भाऊला बरेच वर्षांनी दुसरा मुलगा झाला. आनंद वाटला. बारशाला यायला हवे होते, पण रजा मिळाली नाही म्हणून येता आले नाही. सध्या ऑफिसात कामे फार वाढली आहेत. शिवाय सौभाग्यवती 2 महिन्यांची बाळंतीण आहे. आपणाला माहीत आहेच, पत्र टाकलेच होते. दुसरे असे, मध्यंतरी कोल्हापुराहून चिरंजीव मंगेश आला होता. आता मुलांच्या शाळा, त्याचे शिक्षण, वाढता प्रपंच, मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने पुढील भविष्याचा विचार करता इथे स्थायिक होणे सोयीचे वाटते. एखादा चांगला ब्लॉक विकत घेण्याचा विचार करतो आहे. चिरंजीव मंगेशही कोल्हापूरला स्थायिक होणार आहे. चिरंजीव मंगेश इथे आला होता त्यावेळी आमचा या बाबतीत विचार विनिमय झाला. आपण आता दिवसेंदिवस वयोमानाप्रमाणे थकत चाललात. हातातोंडाशी आलेला चिरंजीव दिगंबर घरातून निघून गेला. त्याचा अद्याप कुठे ठाव ठिकाणा लागला नाही. यापुढे लागेल याची खात्री नाही. आता दिवसेंदिवस आणि आपल्या पश्चात शेतीचा सगळा भार एकट्या तीर्थरूप भाऊंवर पडणार आहे. चिरंजीव प्रभाकर प्रोफेसर होणार म्हणजे शहराकडेच वळणार. पुढे चिरंजीव मोहनही शिकून शहरातच जाणार. हलके हलके जमिनी ओस पडणार. 2-3 गावी पसरलेल्या मळ्यांचा कारभार बघणार कोण? तेव्हा तो पुढील विचार आत्ता जमिनीच्या वाटण्या करून टाकणे योग्य होईल असे मला वाटते. चिरंजीव मंगेशचेही तेच मत आहे. तेव्हा आमच्या वाटणीच्या जमिनी विकून इथे घरे घेऊन टाकणे बरे. सध्या इथे ब्लॉक स्वस्तात मिळत आहेत. शहरातली वस्ती झपाट्याने वाढते आहे. काही वर्षांनी ब्लॉक्सच्या किमतीही वाढत जातील. आपण सर्वांनी योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा आणि कळवावे. मग त्याप्रमाणे आम्ही दोघे येऊन व्यवहार पुरा करून टाकू. इकडील सर्व मंडळी खुशाल आहेत. आपल्या आशीर्वादाने आमचे इथे उत्तम चालले आहे. एक लिहिण्यासारखी गोष्ट म्हणजे माळावरच्या फणसगावच्या चिरंजीव राजाने इथे चांगली कीर्ती मिळवली आहे. तो संस्कृतचा MA PhD झाला. कॉलेजात त्या विषयाचा प्रोफेसर होता. पण तो आता पुढील महिन्यात इंग्लंडला संस्कृतचा लेक्चरर म्हणून जात आहे. इथल्या सारस्वत समाजातर्फे त्याचा निरोप समारंभ झाला. आपल्या घराण्याचे त्याने नाव काढले खरे. असो, मोठ्यांना साष्टांग नमस्कार, लहानांना प्रेमाशीर्वाद. कळावे, आपला आज्ञाधारक दत्ताराम. बापूंनी पत्र वाचून पुरे केले आणि बाहेर जायला निघालेल्या श्रीधर पुढे टाकून म्हटलं, दत्ताचे हे पत्र वाच. त्याने वाचले. बापू स्वस्थ बसले होते. पत्राची घडी करून बापूंपुढे टाकीत त्याने म्हटले, म्हणजे हे दोघे आपापला हिस्सा मागताहेत. अरे, कालमानाप्रमाणे ही वेळ केव्हा तरी येणारच होती. त्याचे म्हणणेही काही अव्यवहारी नाही. बापू, इथे रात्रंदिवस राबतो आहोत आम्ही आणि अरे, ते दोघे शहरात राबत आहेत.
नोकरी करून आपापला प्रपंच चालवत आहेत ना. श्रीधर गप्प बसला. बापूंनी म्हटले, श्रीधर, माझा तसा आता काही भरोसा नाही. तेव्हा दिरंगाई करून भाऊबंदकी करण्यापेक्षा, अरे, आपल्या कोकणातल्या भाऊबंदकीची बाहेर प्रांती फार नालस्ती होत असते. त्याने काहीसे चिडून म्हटले, आणि घाटावर भाऊबंदकी होत नाही. तिथे जमीन जुमला आणि वडिलार्जित इस्टेट आहे. त्या सगळ्या घरात भाऊबंदकी होते. या भाऊबंदकीमुळेच तर महाभारत घडले. बापूंनी शांतपणे म्हटले, ते महाभारत या घरात घडू नये म्हणून आत्ताच हा व्यवहार आपण गोडीने करून टाकावा. ठीक आहे. तो आपल्या कामाला जायला निघाला. बापूंनी म्हटले, हे पत्र घरात दोन्ही सुनांना वाचायला दे आणि 1-2 दिवसात दत्ताला तसं पत्र लिहून टाक. श्रीधर माझघरातून आज स्वयंपाकघरात गेला आणि बायकोच्या हाती पत्र देत त्याने म्हटले, दत्ताचे पत्र आले, दोघींनी वाचा. तो आपल्या कामाला मळीकडे निघून गेला. इंदिरा ओली बाळंतीण होती. अजून स्वयंपाकघरात कामाला लागली नव्हती. ती स्वयंपाकघरात भिंतीशी पाटावर बसली होती. वालीच्या शेंगा चिरीत होती. तारका पाण्याची कळशी घेऊन आत आली. जावेने म्हटले, तारके, हे पत्र वाच गो. पत्र? कुणाचं पत्र आलंय? दत्ता भाऊजींचे, मुंबईहून आले. असं? मग वाचा ना तुम्ही. तू वाचून दाखव, मी ऐकते. कमरेवरची कळशी चुलीजवळ ठेवीत तिने किंचित हसून म्हटले, 4 प्रहरी रोज पुराण वाचून दाखवते. पत्रात तसं काही पुराण आहे का? असेलही. नाही तर आतापर्यंत एकही पत्र ओटी ओलांडून माझघर स्वयंपाकघरात आले नव्हते. वाच बघू, इकडे ये. इंदिरेने पाकिटातून कागदाची घडी काढून धाकट्या जावे पुढे टाकली. तारकेने ते पत्र वाचून दाखवले आणि पत्राची घडी करून जावे पुढे ठेवली आणि ती चुलीशी गेली. इंदिरेने म्हटले, आम्ही इथे खस्ता खातो आहोत आणि ही शहरातली मंडळी वाटणी करायला निघालेत. आयत्या बिळात नागोबानं घुसावं. तारकेने चुलीत लाकडे सारीत मध्येच म्हटले, मला तरी त्यात काही गैर दिसत नाही. उलट आपल्यावरची जबाबदारी कमी होईल, आपल्या खस्ता कमी होतील. जाऊ काही बोलली नाही. मग तीही निमूट स्वयंपाकाला लागली. पण पत्रातला राजाविषयीचा मजकूर तिच्या नजरेसमोर उभा राहिला. मन थोडा वेळ घोटाळत राहिले. मनाच्या एका अंधारलेल्या कोळिष्टकाने जळमटलेल्या कोपऱ्यात आठवणींच्या पाकोळ्या उगीच सैरा वैरा भिरभिरत राहिल्या. जागच्या जागी थोडा वेळ भिरभिरल्या, मग पुन्हा सगळीकडे चिडी चिप. 6 महिने उलटले. आंबे फणसाचा मोसम सुरू झाला. एक दिवस मुंबईहून दत्तारामचं पत्र आलं. त्याने लिहिलं होतं, मागील पत्रात लिहिल्याप्रमाणे मी आणि मंगेश सपत्नीक मुलांसह या 10 तारखेला तिकडे येत आहोत. बापूंनी पत्र वाचले. श्रीधर रोजच्या प्रमाणे शेताकडे जायला निघाला होता. बापूंनी म्हटले, श्रीधर, उद्या दत्ता मंगेश बायका मुलांसह येत आहेत. आंबेगावला मोटार स्टँडवर सखाराम गोपाळला पाठव. ठीक आहे, त्या दोघांना त्याप्रमाणे सांगतो. श्रीधर ओटीच्या पायऱ्या उतरू लागला. बापूंनी म्हटले, श्रीधर, थोडा वेळ थांब. श्रीधर मागे परतून ओटीवर आला. बापूंनी म्हटले, इंदिरेला जरा बाहेर बोलाव. श्रीधर आज सांगून आला. इंदिरा ओटीच्या दाराशी आली. बापूंनी म्हटले, इंदिरे, मुंबई कोल्हापूरची मंडळी उद्या येत आहेत. तिने संथ स्वरात म्हटले, येऊ देत. बऱ्याच वर्षांनी येत आहेत. आपल्या स्वतःच्या घरी येत आहेत. त्यांनी सगळे सामोपचाराने घ्यावे, हीच कुलदेवतेला प्रार्थना. तिच्या पाठीमागे तारका येऊन उभी होती. ती उंबरठा ओलांडून दारात आली. तिने म्हटले, जमिनीच्या वाटणीबरोबर इतर चीज वस्तूची दागदागिन्यांची वाटणी होणार आहे का? बापूंनी म्हटले, होय, माझ्या हयातीत सगळ्याचीच वाटणी करणार आहे मी. माझ्या मागे तंटे बखेडे नकोत. तर मग दागिन्यांची वाटणी होईल तेव्हा माझी वाटणी काढू नये. ती मला मिळालेली आहे. म्हणजे काय? माझी वाटणी नव्हे, त्या वाटणीपेक्षाही कितीतरी जास्त बाहेर गेलेले आहे, म्हणून मुद्दाम सांगायला आले. बापूंनी म्हटले, धाकट्या सुने, त्या गोष्टीची वाच्यता नको. तारकेने म्हटले, म्हणूनच ती मंडळी येण्यापूर्वी मी हे आपणाला सुचवले आहे. नाही, जी वाटणी आता होईल ती सगळ्यांना समसमान होईल. ऐकलंस ना श्रीधर? होय, माझंही तेच मत आहे. जे गेले त्याचा कुणी कधीही उच्चार करायचा नाही, हे सांगून ठेवतो. बापूंच्या आवाजाला विलक्षण धार होती. मग कुणी अधिक काही बोललं नाही. दोघी आता आपापल्या कामाला निघून गेल्या. श्रीधर मळीकडे गेला. बापू कितीतरी वेळ तसेच स्वस्थ बसून होते.
बापूंचे 2 मुलगे ठरल्याप्रमाणे बायका मुलांसह आले. घर माणसांनी भरून गेले. पडव्यात आंब्यांचे फणसांचे ढीग पडले. आमरस, सांजणे, रोज नवे प्रकार. धीराच्या पत्रातला मजकूर काटेरी फणसासारखा वाटला तरी घरच्या बायकांचे वागणे गऱ्यांसारखे गोड होते. वातावरण खेळीमेळीचे होते. त्या खेळीमेळीच्या वातावरणात वाटणीचे व्यवहार झाले. मनमोकळ्या गप्पा, पाहुणचार झाला. सगळ्यांना तारकेविषयी मोठे कुतूहल होते आणि आता प्रत्यक्षात तिच्या कर्तृत्वाविषयी, वागण्याविषयी सगळ्यांच्या मनात आदर उत्पन्न झाला होता. परागंदा झालेल्या धाकट्या भावाची ही इंग्रजी शिकलेली बायको ओचा पदर खोवून दिवसभर राबत असते. मंगेशाने विचारले, तारका वहिनी, ही कपाटभर पुस्तके, महाभारत, रामायण, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, बाप रे, हे प्रचंड ग्रंथ इथे कोण वाचतं? तारकेने किंचित हसून म्हटले, तसे कुणी वाचत नाही, पण माळ्यावर कणग्यात भाताची साठवण केले तशी या ग्रंथांची साठवण केले. इंदिरेने म्हटले, साठवण का? तारका रोज 4 प्रहरी तुळशीच्या अंगणात 1.5 तास वाचून दाखवते. आसपासच्या बायका मुली ऐकायला जमतात. हिच्या नेमात खंड नाही. आज तुम्ही ऐका. दत्ताच्या बायकोने म्हटले, प्रभाकर सांगत होता, शाळेत असताना त्याला संस्कृत, इंग्लिश, गणित हीच घरी शिकवीत असे. त्याची शंकरशेठ स्कॉलरशिप अवघ्या 5 मार्कांनी गेली. तारकेने म्हटले, मी त्याला काय शिकवणार? तो मुळातच बुद्धिमान आहे. एकदा बोलण्याच्या ओघात दिगूचा विषय निघाला. दत्ताने म्हटले, 2-2.5 वर्षे झाली. मी एकदा लोकलने परळहून बोरिवलीला माझ्या मेहुण्याकडे जात होतो. माझ्या डब्यात पार पलीकडच्या टोकाला एक गृहस्थ बसला होता. माझे सहज लक्ष गेले. तो दिगूच होता अशी माझी खात्री आहे. श्रीधरने विचारले, कशावरून? मी त्याच्याकडे पाहत होतो, तोही माझ्याकडे पाहत होता. चांगला पोशाख केलेला होता. गॅबर्डिनची पॅन्ट, सिल्कचा लांब हाताचा शर्ट, टाय, हनुवटीपुरती छोटी दाढी. म्हणून काय झाले? ओळखू येत होता चांगला. खात्री करून घेण्यासाठी त्या गर्दीतून मी त्याच्याकडे निघालो. डब्यात तुफान गर्दी, खेचाखेची भरली होती. मी गर्दीतून वाट काढीत पुढे जात होतो तेवढ्या स्टेशन आले. तो चटकन उठला, दाराकडे निघाला. मी अरे दिगू दिगू हाका मारल्या. हाताने थांबण्याच्या खुणा केल्या, पण तो तेवढ्यात त्या गर्दीतून उतरला. आपणही उतरावे म्हणून त्या तुफान गर्दीतून वाट काढीत दाराकडे गेलो, पण तेवढ्यात गाडी सुरू झाली. श्रीधरने म्हटले, म्हणजे तो मग मुंबईतच कुठेतरी असावा. पण त्यानंतर तो कुठेही दिसला नाही. एवढ्या अफाट मुंबईत एखाद्याचा ठाव ठिकाणा लागणे कठीण. बापू स्वस्थ बसले होते, ऐकत होते. त्यांनी तो विषय बदलला. जमिनीच्या इस्टेटीची वाटणी व्यवस्थित पार पडली. धाकटीच्या हातची सांजणे, पातोळ्या, खांडवी, फणसाच्या हर तऱ्हेच्या भाज्या खाताना दोन्ही जावा खुश होऊन गेल्या. त्यांनी मोठ्या जावेला म्हटले, बाई, तारकेची बुद्धिमत्ता, तिचे दांडगे वाचन पाहून वाटतं या खेड्यात ही अगदी वाया जात आहे. मुंबईला हिच्या गुणांचं किती चीज झालं असतं. ही तारका किंचित हसली. तिने मध्येच विचारले, चीज झालं असतं म्हणजे काय झालं असतं? दत्ताच्या बायकोने म्हटले, काय ग तुझा हा प्रश्न? अगं, तिथे तू खूप शिकली असतीस. BA MA झाली असतीस. शिक्षिका? छे, अगं कॉलेजात प्रोफेसर झाली असतीस. प्रोफेसर होऊन काय केलं असतं? कपाळ आमचं. पुटपुटत दोन्ही जावा गप्प बसल्या. तारका आपल्या कामाला निघून गेली. दोघी जावा हळूहळू एकमेकींना म्हणाल्या, हिची बुद्धी किती गंजून गेले ना? हो ना, अन बुद्धी गंजली की माणसाचं मन असं ब्लंट होऊन जातं. हो ना, म्हणूनच तर डोळ्यांना झापड बांधलेल्या घाण्याच्या बैलासारखी ही पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत आपली राब राब राबते आहे. हिचं इथलं हे जीवन बघून फार वाईट वाटतं ग. वाटतच बाई, पण मनही हे सगळं बघून आतून तीळ तीळ तुटतंय. पण आपण काय करणार? बघ ना, देवाने हिला एवढं सौंदर्य दिलंय, पण याची हिला जाणीव नाही. कपाळी पैशा एवढा की ढब्बू पैशा एवढा कुंकवाचा टिळा लावते. गुडघ्याखाली आलेल्या लांब सडक केसात फणी फिरवून कसा तरी बुचडा बांधून ठेवते. अगं, कुंकू लावायला हिला आरसाच लागत नाही. बिचारी नवऱ्याची वाट बघत राहिले. अगं, हे सौंदर्य अन तारुण्य ओसरून गेल्यावर तो म्हातारपणी आला तर काय उपयोग ग? 4 दिवसांसाठी आलेली चाकरमानी पाहुणे मंडळी 8 दिवस राहिली. शहरातल्या दोघी जावांनी जाताना पोहे, लाह्याचे पीठ, डांगर, आंबे, फणसाची साठे, रातांब्याचे गोळे, आमसुले, भरपूर सामान नेले. घरच्या जावांनी त्यांना हवे ते सडळ हाताने दिले. जाताना, तारकेला आमच्याकडे 8 दिवस तरी पाठवा.
असे अगदी मनःपूर्वक आग्रहाचे आमंत्रण पुन्हा पुन्हा दिले. दिवस जात होते, काळ पुढे सरकत होता. फिरत्या रहाटासारखे ऋतुचक्र अखंड फिरत होते. दिवस सरकत होते, महिने सरत होते, वर्षे पालटत होती. पिढ्या बदलत होत्या. घरोघरी नवी पिढी जन्माला येत होती. जुनी पिढी काळाच्या उदरात गडप होत होती. सूर्य केव्हा उगवत होता आणि कधी मावळत होता कळत नव्हतं. वर्षामागून वर्षे केव्हा उलटत होती याची मोजदाद ठेवायला फुरसत नव्हती, जरूरही नव्हती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कामे, नित्याची ठराविक कामे. हातातलं एक काम संपलं की दुसरे आपोआप पुढे येते. रहाटावरच्या माळेतला एक भरलेला लोटा रिकामा झाला की त्याच्या मागचा भरलेला लोटा आपोआप पुढे सरकतो. तसे खेड्यातल्या कामांचे रहाट चक्र दिवसभर चालू असे. त्यात बदल नव्हता. पण एक बदल मात्र लक्षात येत होता. पूर्वी कुटुंबातल्या माणसांनी भरलेली घरं वर्षागणिक मोकळी होऊ लागली. आधी शिक्षणासाठी, मग नोकरीच्या निमित्ताने सगळ्या घरातल्या तरुण पिढीचा ओघ शहराकडे लागला होता. त्या पिढ्यांच्या पुढच्या पिढ्यांचा जन्म तिथे शहरातच होत होता. त्या नव्या पिढ्या तिथेच वाढत होत्या. शिक्षण, नोकरी, लग्ने सगळे तिथे शहरातच. खेड्यात मागे राहिलेल्या नातलगांचे संबंध फक्त सांगण्यापुरतेच उरले होते. कौटुंबिक जिव्हाळ्याच्या, मायेच्या पाऊलवाटा बुजत चालल्या होत्या. कुठच्याही प्रवाहाची, जलप्रवाह, वंशप्रवाह ओढ नेहमीच पुढे असते. जमीन इस्टेटीच्या वाटण्या झाल्यावर म्हणता म्हणता आणखी 10 वर्षे उलटली. पांगडी दुखणाई सावित्री, बापूंची पत्नी, त्याच दुखण्याने एक दिवस गेली, सुटली. प्रभाकर रत्नागिरी कॉलेजात संस्कृतचा प्रोफेसर झाला. त्याची बायको प्रभावती ही मुलींच्या शाळेत शिक्षिका होती. तेव्हा त्यांचे विराट आता रत्नागिरीला झाले हे ओघाने आलेच. दोघेही अधूनमधून सुट्टीत आणि सणावारी येऊन राहत. प्रभाकर शेतीकडे लक्ष देत होता. बापू वयोमानाप्रमाणे थकले होते. श्रीधर आता कर्ता पुरुष झाला होता. प्रभाकरही सुट्टीत आला की शेतीकडे लक्ष देत होता. त्याने आपला मुलगा श्रीरंग आजोळी ठेवला होता. मधुवाडीला आता प्राथमिक शाळा निघाली होती. मोहन रत्नागिरीला शेतकी कॉलेजात जाऊ लागला होता. तो तसा बेताचाच बुद्धिमान होता, पण कष्टाळू होता. मॅट्रिक झाला तेव्हा त्याने वडिलांना विचारले, बाबा, मी पुढे कोणता कोर्स घेऊ? तुझ्या काकीला विचार, तिचा सल्ला घे. तो ओटीवरून आत गेला. तारका मागच्या पडवीत पैरे न्याहारीला बसले होते. त्यांना वाढीत होती. पडवीला लागून असलेल्या खोलीतल्या चुलीवर सखूची सून रमा भाकऱ्या बडवीत होती. बैलावर ठेवलेल्या वाफाळत असलेल्या कुळथाच्या पिठल्याचा खमंग वास दरवळत होता. पैऱ्यांच्या पत्रावळीवर जाड जाड गरम नाचण्याच्या भाकऱ्या, कुळथाचं पिठलं आणि लसणाची चटणी होती. तारका रमाला बजावीत होती, अगो, भाकऱ्या गणतीला पातळ करू नकोस, चांगल्या जाड कर आणि खरपूस भाजून काढ. त्याने म्हटले, काकी, मी पुढे आता कुठचा कोर्स घेऊ गे? अरे, मला काय विचारतो? तुझ्या बाबांना विचार. विचारलं. त्यांनी सांगितलं, तुझ्या काकीला विचार आणि ती सांगेल तो कोर्स घे. तारका वयाने आता प्रौढ झाली होती. करतेपणा तिच्यात येत चालला होता. तिने म्हटले, अरे, शेतीकडे कुणीतरी लक्ष द्यायला हवं. तशी आता फार उरली नाही. पूर्वी त्या पडवीत पैऱ्यांच्या 2 रांगा बसायच्या, आता एक बसते. आहे ते टिकवायचे असेल तर तू शेतकी कॉलेजात जा. जाईन ना. एक दिवस फणसगावहून म्हाताऱ्या गणूचा मुलगा जानू निरोप घेऊन आला. आजीला ताप येतोय, ती तारा आतीची सारखी आठवण काढते. इंदिरेने म्हटले, तारके, सगळी कामे राहू दे, तू आधीच जा. आजीला बरं वाटल्याशिवाय परत येण्याची घाई करू नकोस. तारका जानू बरोबर माहेरी फणसगावला आली. विहिरीवर हातपाय धुवून घरात गेली. एवढं मोठं घर कसं मोकळं मोकळं दिसत होतं. मोठ्या मामांचे दोन्ही मुलगे तिच्याबरोबर शाळेत जाणारे श्रीकृष्ण आणि भास्कर दोन्ही मुंबईला नोकरी करीत होते. त्यांच्या बायका मुलेही मुंबईला होती. धाकटा मामा रत्नागिरीला कोर्टात नोकरीला. त्याचा मुलगा सदाशिव आणि त्याची बायको घरी होती. सदाशिव शेती बघू लागला होता. शिक्षणात बेताचाच होता. जेमतेम मॅट्रिक पर्यंत शिकला होता. त्याला शेतीची आवड होती म्हणून मामाने त्याला नोकरीला लावला नाही. माझघरात लागून असलेल्या खोलीत अंथरुणावर आजी झोपली होती. वत्सला तिला पेच पाजित होती. तारका लगबगीने आजीजवळ आली. तिच्या अंथरुणाशी बसली. आजीने म्हटले, तारे, अगो, तू कशी आलीस गो एकदम? ती काही बोलण्यापूर्वीच वत्सलेने म्हटले, परवाच्या दिवशी ताप जरा जास्त चढला होता. भ्रमात या तुमचं सारखं नाव घेत होत्या. काहीतरी बरळत होत्या. वैद्याचं औषध गेले 15 दिवस चालू आहे, पण ताप चढून भ्रमात बरळू लागल्या
तेव्हा लगेच वैद्यांना बोलवून आणलं. त्यांनी मात्रा दिली. आता कालपासून ताप नाही, पण अशक्तपणा मात्र बराच आलाय. या आठवण काढीत होत्या म्हणून सासूबाईंनी जानूला निरोप देऊन पाठवलं. तारकेने आवंढा गिळला. महत् प्रयासाने मन आवरलं आणि म्हटलं, "आणि इकडे वत्सला वहिनी तो पेला, मी पेज पाजते. तू जा आपल्या कामाला. मामी कुठाय?" "मळ्यावर भात काढायला गेल्यात." वत्सला आपल्या कामाला निघून गेली. नात आजीकडे पाहत राहिली. तिची 70 केव्हाच उलटली होती. तिची अंगकाठी आधीच कृश होती, त्यात ती अधिकच कृश झाली होती. वार्धक्याने तिला पूर्ण वेढून टाकलं होतं, शक्तिहीन बनवलं होतं. आयुष्यभराच्या सतत कष्टाने तिच्या शरीरातला सगळा जीवनरस सुकून गेला होता, पण सुकलेल्या चेहऱ्यावरची टवटवी मात्र कायम होती. तिच्या कपाळावर हात ठेवून तारकेने म्हटले, "आजी, डोळे उघड गे, ही पेज घे." आजीने डोळे उघडले. ती नातीकडे पाहत राहिली. गोऱ्यापान कपाळावर अधील एवढा कुंकवाचा टिळा, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, भाद्रपदात गौरीचा सोन्याचा मुखवटा बसवतो तोच आता आपल्या धुसर नजरेसमोर दिसतो आहे. गौरी, गौरीच. हो हो. "अगे आजी, बघतेस काय अशी माझ्याकडे? तोंड उघड ना, पेज निघून चालले." आजीने नुसती मान हलवली आणि तोंड उघडलं निमूटपणे. पण ती मनात म्हणत होती, "काय बघणार आता? आयुष्यभर फार फार बघितलं गो बायो." नातीच्या हातची आजीने घटाघटा पेज घेतली. हुशारी आली तिच्या मनाला आणि शरीरालाही. तिने विचारले, "सगळी बरी आहेत तुझ्याकडे?" "हो." तिने पुन्हा डोळे मिटले, पुन्हा उघडले. "निघालीस? जेवून जा. तुला कुठची सवड राहायला? सासर म्हणजे सासवड, सवड नसणारे घर. तू?" "मी राहणार आहे आजी, तू आता स्वस्थ झोप." आजीच्या अंगावरची गोधडी तिने नीट सारखी केली. आजीने डोळे मिटले. तारका हलकेच उठली आणि ओटीवर गेली. तात्या तक्क्याला टेकून स्वस्थ पडले होते. वृद्धावस्थेमुळे त्यांनी शेताकडे जाणे बंद केले होते. त्यांची दृष्टी आणि कानाची शक्ती मंद झाली होती. तारकेने जवळ जाऊन मोठ्यांना हाक मारली, "तात्या, अहो तात्या, मी आले." "कोण गो?" "मी तारकी." त्यांच्याजवळ बसून तिने त्यांच्या उभ्या गुडघ्यावर हात ठेवले आणि म्हटले, "तात्या, आजीला एवढा ताप येत होता तर मला आधी का कळवलं नाहीत हो?" "त्यात गो काय कळवायचे, ती म्हातारपणची दुखणी. तू बरी आहेस ना?" "हो, उत्तम आहे." मग इकडचे तिकडचे कुशल समाचार वास्तपुस्त झाली. मग ती उठून आत गेली. आजीच्या खोलीत डोकावली. तिला झोप लागली होती. ती स्वयंपाकघरात गेली. मामी चुलीशी स्वयंपाकात गुंतली होती. ती पाठ घेऊन चुलीजवळ बसली. मग कोण कुठे आहे, काय करतो, वार्तापत्र सुरू झालं. घर मोकळं झालं होतं, त्यामुळे सुनं वाटत होतं. मामीने तिच्यापुढे ताटलीत घावन, नारळाचा वाटीभर आपरस आणि ओल्या खोबऱ्याची चटणी ठेवली. तारकेने म्हटले, "मामी, एवढे घे कशाला? मी सकाळी थालीपीठ दही खाऊन निघाले होते." "जेवणाला उशीर होईल आज, खाऊन घे." तिने खायला सुरुवात केली. खाता खाता तिने म्हटले, "मामी, आता इथंही दोघच असतात?" "हो, आणि धाकटा अनिरुद्ध. बाकी सगळे मुंबईला चाकरमानी होऊन बसलेत." "मघा तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. आता दिवसेंदिवस आपल्या या कोकणातल्या खेड्यातली घरे म्हणजे पक्ष्यांचे मोकळे माळेच झालेत. या माळ्यात उरलेत म्हातारी माणसं." "चालायचं तारके, अगो इथं कुसुम आले, 1 महिना झाला." "असं? किती दिवस राहणार आहे? बरेच वर्षात भेटली नाही." "किती दिवस राहणार आहे कोण जाणे, पण आजारी आहे. बारीक ताप येतोय. थारे पालट करायला आले." "तर मी तिच्याकडे जाऊन येते." तिने आपले खाणे उरकले आणि ती वरच्या घरी कुसुमकडे गेली. मागच्या अंगणात कुसुमची आई तुळशीची पूजा करीत होती. तिच्याजवळ 1.5 वर्षाची एक मुलगी बोबडे बोलत बसली होती. ही कुसुमची मुलगी असावी. "कोण गो, तारकी काय? आजीला बघायला आली असशील." "होय मामी, कुसुम आले ना?" असे म्हणत ती आत गेली. स्वयंपाकघरात भिंतीशी पाटावर कुसुम वाल सोलीत बसली होती. तिच्या पाटाजवळ औषधाची बाटली आणि पेला होता. धाकटी काकी चुलीजवळ होती. कुसुमला पाहून ती मनात हबकून गेली. तिच्यापेक्षा मोठी असलेली स्थूल प्रकृतीची कुसुम किती क्रूश झाली होती. फिक्की पांढरी फटक दिसत होती. "कोण, तारका? ये, बऱ्याच दिवसांनी माहेरी आलीस. आजीच्या समाचाराला आली असशील. बरं आहे ना आता तिचे?" "होय, बरं आहे. काल संध्याकाळीच काकी आणि आई तिच्याकडे जाऊन आल्या." तारका तिच्याजवळ बसली, वाल सोलायला लागली.
अगो कशाला हात घालतेस, हे बघ झालेच सोलून, चल आपण माझ्या खोलीत बसूया. त्या दोघी माझघरातून पुढच्या पडवीला लागून असलेल्या खोलीत आल्या. तिथे खाटेवर कुसुमचा बिछाना होता. समोर कोनाड्यात औषधाच्या बाटल्या होत्या. जवळजवळ गेल्या 15 वर्षात कुसुमला तिने पाहिलं नव्हतं. पहिल्या बाळंतपणासाठी ती माहेरी आली होती तेव्हा तिची गाठभेट झाली होती. त्यानंतर 3-4 वेळा ती माहेरी येऊन 8-15 दिवस राहून जात असे. पण तारकेची तिची भेट झाली नव्हती. तारकेने तिला आता भरपूर उजेडात नीट आपाद मस्तक पाहत म्हटले, किती दशा झाले गो तुझी, किती दिवस आजारी आहेस, काय होतंय काय तुला? कुसुमने हसून म्हटले, तारके, बायकांच्या संसाराला आणि त्यांच्या दशेला एकदमच सुरुवात होते, अर्थात प्रत्येकीची दशा वेगळी. तारकेने म्हटले, हो, आणि दिशाही वेगळी, पण तुझ्या सासरची माणसे तशी चांगली आहेत असं ऐकलं होतं. हो, तशी चांगली, तसे हाल जात नाहीत, पण दैवाची विचित्र गती, त्याला कोण काय करणार? म्हणजे गो, अगो पहिल्या खेपी बाळणपणाला इथे आले होते, मुलगी झाली, पण त्यानंतरची सगळी बाळणपणे तिथे झाली. माझ्या दोघी जावांना मुलगे झाले, पण मला लागोपाठ 3 मुलीच. मुलगा किंवा मुलगी होणे हे काही कुणाच्या हातचं का आहे? नाहीच, ते असू दे गो, पण तुझ्या आजारीपणाबद्दल विचारते मी. तेच सांगते आहे मी. अगो, मुलगे झालेल्या माझ्या दोन्ही जावांची सासूने आणि मोठ्या विधवा नणंदेने बाळणपणात चांगली तैनात राखली. माझ्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची आबाळ. तुझा धाकटा दीर नाशिकला होता, त्याची बदली मुंबईत झाली, पण त्याची बायको बाळणपणाला घरी आली होती. त्यांची बाळणपणे 2-2 महिने चालतात, पण माझं बाळणपण 15 दिवसात संपतं आणि मी कामाला लागते. किती विचित्र, समजुती तरी किती कोत्या. खेड्यात ठीक, पण शहरातल्या माणसांच्या अशा समजुती, मुलगी झाल्याचं कानी पडलं की सगळ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. पण हे कसं गो या लोकांच्या लक्षात येत नाही की या जगात मुलगी नसेल तर वंशवेल वाढेल का? पण एवढा विचार करतय कोण? खेड्यात काय आणि शहरात काय, ही समजूत सगळीकडे एकच. तुझ्या मुली मोठ्या झाल्या असतील ना? हो, दोघींची लग्नेही झाली. दिसायला चांगल्या आहेत, मॅट्रिक पर्यंत शिकल्यात, घरकामात हुशार आहेत. लग्नाला त्रास पडला नाही हे माझं नशीब. मी या खेपी माहेरी जाते बाळणपणाला तर सासूने काय म्हणावं? काय म्हणाली? मुलगा होणार असला तर जा. छान अट. बरं, तुला आजारी पडून किती दिवस झाले? खरं सांगायचं तर 8-10 महिने झाले. बारीक ताप येतो. मी आधी अंगावरच काढलं, नंतर औषधे चालू झाली, पण ताप हटेना. मी मग बाबांना पत्र लिहिलं, ते मला न्यायला आले. इथं आता पाध्य वैद्यांचं औषध सुरू केलंय. तुझा नवरा लक्ष देत नाही तुझ्याकडे? ते खूप विचारी आणि समजूतदार आहेत, पण घरात सासूचे राज्य आहे आणि मोठी विधवा नणंद मुख्य कारभारी आहे. मी येताना त्यांनी बाबांजवळ गुपचूप 500 रुपये दिले आणि सांगितले, ती बरी होईपर्यंत मी खर्च पाठवीत जाईल. तारकेने तिच्या या विचित्र दुःखावर सहानुभूतीची फुंकर घालीत म्हटले, तर मग तू भाग्यवान आहेस, अजूनही तुला मुलगा होईल. कुसुम तिच्याकडे पाहत राहिली. गोऱ्या पान नितळ कपाळावर पैशा एवढं कुंकू, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र, प्रकृतीने निरोगी आणि रसरशीत, वयाच्या मानाने बोलण्यात गांभीर्य, शांतपणा. शाळेत असताना बडबडणारी, फटकळ बोलणारी, लवंगी मिरची सारखी तिखट तारकी ती हीच का? खरोखर दृष्ट लागावी असं समृद्ध श्रीमंत घर, प्रेमळ माणसं हिला मिळाली. पण नवरा? पहिल्या रात्री जे काही संसार सुख हिला मिळाले असेल तेवढेच. काय त्या दिग्याला दुर्बुद्धी झाली कोण जाणे. अशी बायको मिळाली म्हणून त्या पुरुषाने आपलं भाग्य मानावं. खरंच बायकांचं खरं सौभाग्य म्हणजे नवरा. आई कालच कशावरून तरी म्हणाली होती, बाई गो, नवरा हे सासर घराचे आढे आहे. हे आढे जर मजबूत असेल तर मग तिथे झालेल्या जाचाचे बायकांना काही वाटत नाही, पण तोच जर धड नसेल. हिच्या घराचे आढे एका दिवसात पार मोडून पडले, तरी सुद्धा ही कशी ताट उभी आहे. 1-2 नव्हे, गेली 20 वर्षे. रुपया एवढं कपाळभर कुंकू, ठसठशीत मंगळसूत्र, सौभाग्य लेणी देऊन सासर घरी सगळ्यांचा संसार करते आहे. घरचा सगळा कारभार हीच करते असं मोठी काकी म्हणत होती. खरोखर विलक्षण आहे ही, नाहीतर पहिल्यापासून ही विलक्षण विचक्षणच आहे. कुणाला नमणार नाही. आपल्या दुर्दैवाला सुद्धा हिने आपल्या मुठीत धरून ठेवलंय की काय?
ती स्तब्ध बसलेली पाहून तारकेने विचारलं, काय ग, कसला विचार करतेस? छे ग, विचार कसला करणार? मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, जुन्या आठवणी निघाल्या. कुसुमने विचारले, राजा संबंधी तुला कळलं ना? काय? नाही गो. अगो, माळावरून आमच्याकडे आता फारसं कुणी येत नाही. सासूबाई होत्या तेव्हा सरू मामी नेहमी बहिणीकडे यायची. 8-8 दिवस राहायची. तिची सून अधूनमधून यायची. पण ती मुंबईला नवऱ्याकडे गेली. त्यानंतर रघुअण्णांच्या बायकोची 4-6 महिन्यांनी एखादी तरी खेप असे. रघुअण्णा पण येत असे. रघुअण्णा आता मुंबईला गेलाय ना आपल्या मुलाकडे. हो ना, पद्माकरने शिक्षणासाठी त्याला नेला. मॅट्रिक झाल्यावर तिथेच एका कंपनीत नोकरीला लावून दिला. त्याच्याकडेच असतो. तेव्हा आता मधुवाडीला येणार कोण? प्रत्येक घरातली पिढी शहरात जाऊन राहते. खरं आहे. अगो, राजा विलायतेला गेला हे तरी तुला कळलं का? हो, कुणीच म्हटलं खरं. तिथं संस्कृतचा प्रोफेसर म्हणून त्याची नेमणूक झाली. पण ती गोष्ट आता फार जुनी झाली. 10 वर्षे होऊन गेली. अगो, त्याने तिथे एका गोऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. माझा मुंबईचा दीर आणि पद्माकर एकाच ऑफिसमध्ये आहेत ना, त्यांच्याकडून कळलं. अगो, राजा असं काही करील असं लहानपणी वाटलं नव्हतं. तो तिथे स्थायिक झालाय. पक्का साहेब बनलाय. तिथे स्थायिक झाल्यावर तिथल्या मुलीशी त्याने लग्न केलं आणि संसार मांडला, तर बिघडलं कुठं? तारके, काय गो बोलतेस हे? सगळी त्याला नावे ठेवतात. ठेवणारच. जो आपल्या घराला कुटुंबाला विसरला, ज्याने त्याला एवढं शिकवलं. काय त्याच्या कीर्तीचा आणि हुशारीचा उपयोग सांग? कुसुम, अगो, माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि राहिला तरी ज्या मातीत जो जन्म घेतो त्या मातीची ओढ त्याच्या मनातून. आत्या, आत्या, मोठ्या आजीने तुला जेवायला बोलवलंय. पाने पण मांडलेत. तात्या आजोबा वाट पाहतायत. चला लवकर. तारका चटकन उठली. अगो बाई, बोलण्याच्या नादात किती वेळ गेला कळलंच नाही. कुसुमने विचारले, किती दिवस राहणार आहेस? उद्या 4 प्रहरी जाईन. तू राहणार आहेस? हो, 2 महिने तरी आहेच. मग तुला जरा बरं वाटल्यावर आमच्याकडे 8 दिवस राहायला ये. चालत येऊ नकोस, डोली करून ये. हो, येईन ना. तारका स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या आईला सांगून मागच्या पडवीतून बाहेर पडली. पडवीत तिला पोचवायला आलेली कुसुम तिला पाठमोरी पाहत कितीतरी वेळ तशीच उभी होती. आजचा हा 11वा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला हा 11वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 12व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. तुम्ही कमेंटमध्ये जाऊन सुद्धा कृपया हाईप करायला विसरू नका. धन्यवाद. उद्या काही कारणास्तव मी गावाला जात असल्यामुळे उद्याचा भाग येणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी. धन्यवाद.